संगीत साधना कराओके क्लबच्या माध्यमातून आज पुन्हा आम्ही एक नवीन कलाकार आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, त्यांचा आम्ही परिचय त्या स्वतःच करतील आणि त्यांचं एज्युकेशनही ते स्वतः सांगतील आणि या क्षेत्रात त्या कशा आल्या ते सुद्धा त्या सांगतील. नमस्कार. नमस्कार, मी अर्चना देशमुख. लहानपणा माझं एज्युकेशन BSc बायोलॉजी झालेलं आहे. लहानपणापासून मला संगीताची आवड होतीच. शाळेत समूहगीत, राष्ट्रगीत, भावगीत स्पर्धा वगैरे मध्ये भाग घ्यायची आणि ते सराउंडिंग वगैरे असं काही नव्हतं मला, असं संगीताचं वगैरे आणि ज्ञान पण काही नव्हतं. पण असं गुणगुणायचं, आजूबाजूला गाणे ऐकायचे नेहमी आणि जेव्हापासून आता ह्या कराओके क्लबला जुळलो तेव्हापासून तर म्हणजे तुमच्या मनातल्या सर्व गोष्टी तुम्ही करून झाल्या. एक हाऊसवाईफ, मी हाऊसवाईफ आहे आणि हाऊसवाईफला इतकं हे नसते की ते आम्ही 2-3 तास येऊन बसतो, पण ते घरच्या लोकांना जसं 3 तास जाऊन बसले व्हायचे असं वगैरे ते खूप होऊन जाते. बरोबर आहे. पण ते आम्ही वेळातला वेळ काढून आमची हाऊस पूर्ण करतो आणि आम्हाला ह्या स्टेज मिळाला. सरांचं खूप खूप आभार आहे, त्यामुळे आम्ही आमच्या इच्छा पूर्ण करू शकलो. अगदी बरोबर. आणि ज्या काही हाऊसवाईफ असतील ज्यांच्या मनातही या इच्छा असतील ते सुद्धा इथे येऊन या क्लबशी जोडू शकतात. आपल्या मनातील ज्या काही भावना आहे, गीत गाण्याच्या, त्या सर्व काही करू शकतात. फक्त एक स्टेज, एक म्हणून एक तुम्हाला फक्त एक कदम समोर यायचं आहे बस. आणि सरांचे छोटे मोठे कार्यक्रम राहतात, छोटे मोठे आम्हाला गिफ्ट पण मिळतात, ते आम्हाला प्रोत्साहन खूप होऊन जाते. फार फार चांगलं. तुमचं म्हणजे गायिका गायक कोण चांगले तुम्हाला वाटतं? जास्तीत जास्त लता मंगेशकरचे आणि आशा भोसलेचे गाणे होते. अच्छा, जास्त मला लता मंगेशकर. अच्छा. आणि शेवटचा प्रश्न, अजून काही तुम्ही सांगू शकता या क्लब बद्दल? क्लब म्हणजे आता हा एक परिवारच गेला आमचा. क्लब म्हणून आता परिवारच म्हणायला हवा. आणि सर म्हणजे परिवार म्हणजे सर छोटे मोठे टूर काढत राहतात, ते एक एन्जॉयमेंट असते. अरे वा, धन्यवाद मॅडम. थँक्यू.